मिठाच्या बाबतीत या चुका टाळा, नाहीतर रातोरात गरिबी येईल. मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते, म्हणून मिठाच्या बाबतीत या चुका टाळा, नाहीतर रातोरात गरिबी येईल. घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास घरात राहतो. मीठ घरामध्ये श्रीमंत होण्यास मदत करते, पैशाची आवक वाढवते. मिठाने स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये, विशेषतः जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते. त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात. मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. एवढेच नव्हे तर पैशाचे संबंधित समस्या झटपट दूर होतात, कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात. मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे. ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे. म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते. त्यासाठी कोणते उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ 4 ते 5 लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी. या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही, तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात. मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळतो. असाच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवावे लागेल. प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून त्यावर 5 ते 7 लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही. घरातील जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असलेलं मीठ करत राहील. हे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटले किंवा तर त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंकच्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे, त्यामुळे घरात त्यांचा प्रभाव लवकरात लवकर पडतो. तसेच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे. शुक्रवारी करून बघा. तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल. जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा, किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा. हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला हे निर्मल्य टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल. 2. जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर चिमूटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरवून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. त्यामुळे नजरदोष निघून जातो. व्यक्तिगत बाधेसाठी 1 मूठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून 3 वेळा उतरवून बाहेर टाकून द्यावे. असे सारखे 3 दिवस करावे. जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे. तुम्हाला याचा नक्की फरक पडेल. 3. वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत. छोटा काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते. अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश बेसिनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे. यामुळे आपल्या घरात जो काही नजरदोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जातो. 4.
धनप्राप्तीसाठी हे मिठाचे काही चमत्कार उपाय आहेत, ते आता आपण पाहूयात. मिठाला काचेच्या भरणीत ठेवावे व त्यात 2-4 हिरवे वेलदोडे, लवंगा टाकाव्यात. असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते. या उपायाने मिठास तर सुगंध येईलच, याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही. 5. मीठ आपल्या जेवणातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे. जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा. मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपून द्यायचे नाही. आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे 1 पॅकेट शिल्लक ठेवायचे आहे. मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते. पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये. याशिवाय थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये. ते घेऊ देखील नाही. यामुळे परस्पर संबंध खराब होतात. अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे. प्रत्यक्ष शुक्रवारी नाही शक्य झालं तरी किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे. मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया. आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय ठेवत असतो. असे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो. हाच प्रयोग आपण अंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितपणे फायदा आपल्याला होतो. आठवड्यातून 1 दिवस अंघोळीच्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून अंघोळ करून पहा. शरीराला आलेली मरगळ निघून जाते. 6. मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे. याचा वापर आपण करूनही रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे. यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेला वास्तुदोष हळूहळू नष्ट होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मकता असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मकता असेल तर कामामध्ये अडकून पडतात. आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही, पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जाही संपूर्णपणे नष्ट होते. एवढा हा प्रभावी उपाय आपण केला तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची 1 वाटी किंवा बाउल वापरायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडेसे खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही. बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात. त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो. घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो. 7. स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झालं असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये, त्यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते. कारण भगवंतांना द्यावे ते नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये, तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये. 8. मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे. हे मीठ एका लाल कापडात घेऊन त्याचे गाठोडे तयार करायचे आहे आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या, म्हणजे बांधा. त्यामुळे तुमच्या घरात येणारी निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.
9. एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी. बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार होतो. यामुळे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते. परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे. जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे. टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे मीठ समुद्री मीठ काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवावे व 15 दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून द्यावे आणि परत त्यात नवीन मीठ भरावे. जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्यांच्या उंबऱ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून द्यावी. त्यामुळे वास्तुदोष दूर होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.